वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं. काल 7वा अध्याय 20वा श्लोक झाला. वेळेस संपली, मला लक्षात आलं नाही, त्यामुळे थोडंसं जो मला ऐकता आलं नसेल तो भाग आपण पुन्हा हे बघूया. तर 20व्या श्लोकात भगवान सांगतायत, कामस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तं तं तन्नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. म्हणजे भोगांची कामस्तैस्ते हृतज्ञान, म्हणजे त्या त्या भोगांच्या इच्छेप्रमाणे प्रत्येकाच्या भोगांच्या इच्छा या वेगवेगळ्या, प्रत्येक व्यक्ती जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो तसं वेगवेगळ्या इच्छांमुळे त्या त्या व्यक्तीच्या त्याचं ज्ञान ऋत होतं, अपहृत होतं, म्हणजे हरण केलं जातं. अपहृत म्हणजे हरण करणं, ऋत म्हणजे नाहीसं होणं, नाहीसं नाहीसं होतं. नाहीसं म्हणजे नाही असं वाटतं. ते ज्ञान म्हणजे तो आत्मानंद किंवा सच्चिदानंद हे जात कुठेही नाही. याचा अर्थ असा आहे की त्याच्यावर या कामाच्या योगाने आवरण पडतं, असा त्याचा अर्थ आपण घ्यायचा. एक मिनिट. तर ते कामामुळे म्हणजे विविध इच्छांमुळे काही मला मिळावं किंवा मला काहीतरी सुख जे बाह्य या मायेच्या वस्तूतून मिळावं हे जे आहे, तो जो काम आहे त्यांनी ज्ञान झाकलं गेलं. आणि तरीही समजा ते त्या कामनांमध्ये जर सात्विकपणा अधिक असेल तर निदान काहीतरी देवतांची भक्ती करायची इच्छा तरी होती. तर असे जे लोक आहेत की अजून त्यांची बुद्धी शुद्धी झाली नाही, शुद्ध बुद्धी जितकी जितकी होत जाईल तितकी तितकी मूळ स्वरूप जे सच्चिदानंद जे साकार रूपाने श्रीकृष्ण होऊन आलेले आहेत त्यांच्याबद्दल प्रेम हळूहळू वाटायला सुरुवात होणार आहे. तर ते सोडून अन्य देवतांची भक्ती करावीशी त्यांना वाटते. याचं एक कारण असंही असेल की जेवढी म्हणजे देवता, काही देवता आहेत ज्या छोट्या छोट्या ज्या देवता आहेत त्या लगेच फळं देतात. जसं व्यवहारात आपण बघतो की पंतप्रधानांकडनं कोणतं काम करून घ्यायचं असेल तर ते कामही एकदम मोठ्या लेवलचं करून देतील, पण छोट्या लेवलचं ही करायलाही त्यांना भरपूर वेळ जाईल आणि मोठ्याचंही, कारण तिथपर्यंत पोहोचणंच कठीण आहे. तसं मागेही आपण पाहिलं भगवान विष्णूंची जी भक्ती करतात तर त्यांची जी उपासना आहे त्याचा उपयोग भगवंत सर्वात पहिलं म्हणजे आपल्या चित्तशुद्धी करता करतो आणि मग भोग जे मागितलेत ते देतात. म्हणजे त्या भोगात हा आपला भक्त अडकू नये अशा दृष्टीने भगवान ते काळजी घेतात, म्हणून फळ मिळायला उशीर लागतो. पण बाकी देवता आहेत, आपण बऱ्याच वेळा पाहतो की छोट्या छोट्या देवतांची पूजा लोक करत असतात किंवा काही उपाय छोटे मोठे हे करत असतात आणि त्याचे फळही मिळतात. पण ती फळं सगळी भौतिक ह्याच्यातली फळं जी आहेत ती लवकर मिळतात. ते जसे मिळतात ते संपूनही जातात. लौकिक गोष्टीतलं कोणतेही भोग हे कायम राहूच शकत नाही. सगळं फार फार तर कधीपर्यंत राहील, आपण मरेपर्यंत. मेल्यानंतर सगळे जे भोगाचे विषय आहेत ते इथेच राहणार आहे. परत पुढे जन्म कोणत्या देशात कोणत्या जन्मात येईल हे आपण सांगू शकत नाही. तर त्या त्यांच्या स्वतःच्याच
प्रकृत्या, स्वया प्रकृत्या म्हटलंय म्हणजे त्यांची स्वतःच्याच प्रकृतीने प्रेरित होऊन त्या देवतांची त्या देवतांना आवडणाऱ्या किंवा त्यांच्या नियमाप्रमाणे ते भजत राहतात. आता असं जरी झालं तर कसं आहे ज्याची जे आपण मागेही म्हटलं आपला धर्म असा आहे की जो जिथे आहे तिथून त्याला वर न्यायची सोय आपल्या धर्मात आहे. उपास्य दैवत काय ठरवायचं हे सांगण्याची मुभा आहे. तर म्हणून भगवान 21व्या श्लोकात काय म्हणताय की यो यो यां यां तनुं भक्त श्रद्धया चितमुच्मि श्रद्धया चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. म्हणजे जो ज्या तनूंची म्हणजे ज्या सगुण रूपाची ते छोटं असेल मोठं विभूतीही भगवंत पुढे सांगणार आहेत की सगळ्या विभूती म्हणजे ही रूपांनी त्यांच्यात जे दिव्यत्व दिसतं ते माझंच तेज आहे. तर त्यामुळे छोट्या मोठ्या कोणत्याही देवतांची जरी भक्ती जर केली तर त्यांची श्रद्धा अचल होण्यासाठी म्हणजे त्यांची श्रद्धा मी अचल करतो. कसं अचल करतो? तर त्यांना ते पुढच्या 22व्या श्लोकात सांगतायतच भगवान. स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मय्येव विहितान् हितान्. तर सतया श्रद्धया युक्ता म्हणजे सध्या श्रद्धेने जर त्यांनी त्याही देवतांचं आराधन केलं तरी लभते च ततः कामानैव विहितान् तान्. आणि म्हणजे त्यांना जे त्यांची कामना आहे ते भोग त्यांना निश्चित मी प्राप्त करून देतो. माझ्याद्वारेच त्यांना मय्येव म्हणतात. ते कामान मय्येव म्हणजे मीच त्यांना ते प्राप्त करून देतो. याचं कारण असं आहे की भगवंताबद्दल प्रीती निर्माण व्हायला बहुत सुकृतांची जोडी पाहिजे. तर ती सुकृतात हे पण एक सात्विकच कर्म आहे. अन्य देवतांचं जरी झालं किंवा वेदांप्रमाणे काही कामनांच्या पूर्ती करता इष्टी आपण पाहिलं. इष्टी म्हणजे इष्ट कार्य होण्यासाठी केलेला यज्ञ. तर तोही शेवटी कुठेतरी त्या निमित्ताने का होईना एक आपल्या प्रयत्नापेक्षा किंवा संसारात दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा एक काही वरची शक्ती आहे की जी आपल्याला जिला आपण प्रसन्न केल्यावर आपल्याला वांछित फळ मिळणार आहे. एवढी एकदा बुद्धी निर्माण झाली तर तिथून त्याला वर उचलण्याची शक्यता वाढते. मग कोणी त्यांना गुरु भेटले हे भेटले त्याची जशी त्याच्याबरोबर म्हणजे स्वतःच्या कामनांबरोबर त्याची सर्वभूत इथे रता अशी ही जर वृत्ती असेल तर त्यांना गुरु भेटून ते त्या लेवल पासून वर त्यांना उचलू शकतात. अगदीच काहीच न करण्यापेक्षा अन्य देवतांची तरी भक्ती करा. मग त्याच्या पुढे आहे की माझी सकाम भक्ती करा. मग माझ्या सकाम भक्तीतनं ती कामना नाहीशी झाल्यावर ती निष्काम होणारच आहे. हरी हे नाव भगवंताचं आहे. हरी म्हणजे सर्व हरण जो करतो तो हरी आहे. सूरदासांचं एक दोहा आठवला तर त्याच्यात ते म्हणतात की या कृष्णाला नव्हे चोरी करण्याची तर सवयच आहे. सगळं काही हा चोरून नेतो. मी दासोहम दासोहम म्हणता म्हणता त्यांनी त्यातला दाच चोरून नेला. म्हणजे काय सोहम एवढंच राहिलं. तर असा हा भगवंत आहे की आपल्या स्वतःवर म्हणजे परमेश्वर रूपाला सोडून जिथे जिथे ज्या गोष्टीत आपली आसक्ती आहे ती मोडण्या गोष्ट करतात त्या वस्तूपासून आपल्याला तो बाजूला करतो. असा तो हरी आहे. तर ते पुढे होणार आहे. पण सुरुवातीला एक आस्तिक्य मनात उत्पन्न व्हायला वेदांनी सांगितल्याप्रमाणे जरी देवतांचं पूजन करून त्यांनी काम्यकर्म जरी केली तर त्यातूनही बुद्धी शुद्ध होऊन कारण सत्वगुण हा जे आपण 15व्या अध्यायात पाहणार आहोत पुरुषोत्तम योगात ऊर्ध्वमूल अधशाखा तर त्याच्यात पुढे
हेही आलंय ना की अधश्चोर्ध्व प्रसुतास्तस्य शाखा, म्हणजे अध आणि ऊर्ध्व अशा त्याच्या शाखा पसरलेल्या आहेत. म्हणजे काही फांद्या ज्या वर गेल्या आहेत ते सत्वगुणाच्या फांद्या त्या वर गेल्या आहेत, रजोगुणाच्या आडव्या पसरल्यात आणि तमोगुणाच्या खाली गेल्यात. तर त्या सात्विकता पूर्ण अंगात बांधली की रजतमग दूर गेले आणि जेव्हा शुद्ध सात्विक प्रकृती झाली का तिथे श्री गुरूंची कृपा होऊन त्रिगुणांच्या पलीकडे जाण्याचं ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. शंकराचार्य महाराजांनी ही जेव्हा वेगवेगळ्या पंथ किंवा वेगवेगळे जे विचार आहेत, काही म्हणजे अघोरी लोकांपासून ते शैव, वैष्णव किंवा छोट्या मोठ्या देवतांची उपासना करणारे किंवा कर्ममार्गावर जसे हे मंडन मिश्र जे होते, जे सुरेश्वराचार्य चालले की पूर्ण कर्मावर विश्वास, आपण चांगली कर्म करा, चांगले फळ मिळवा. म्हणजे ईश्वराला मानत नाहीत असं नाही, वेदांना मानतात, पण ईश्वराचं महत्व कमी झालं कारण मी कर्म करणार आणि मला त्याचं फळ मिळणार. तर त्या सगळ्यांची शुद्धी करायला जे काही आपण करतोय, जरी देवतेची पूजा छोट्या केली तरी त्या देवतेच्या अंतर्यामी तोच भगवान आहे, अशा रूपेने त्या देवता रूपी मी परमेश्वराची पूजा करतोय किंवा भक्ती करतोय असा भाव त्यांच्यात निर्माण, म्हणजे ते बाह्य रूप न बदलता त्या रूपाचं रेफरन्सच त्यांनी बदलला. म्हणजे भगवान हे विभूती रूपात तेच सांगतात की ठीक आहे, आज तुम्हाला हे वाटतंय की अमुक म्हणजे अश्वत्थ वृक्ष, तर अश्वत्थ वृक्ष ही माझी विभूती आहे. म्हणजे काय, त्याच्या पुढे आपण त्या अश्वत्थ वृक्षाला वृक्ष म्हणून न पाहता भगवंत म्हणून पाहायला लागतो. तर तसं ज्या छोट्या देवतांनाही जर भगवंत म्हणून त्यांची पूजा केली तर तो भगवंतापर्यंत पोहोचू शकतो आणि मग त्याला ती शुद्ध भक्ती प्राप्त होऊ शकते. तर तेच भगवान या 21 आणि 22व्या शतकात 21त त्यांनी सांगितलं की जो सकाम भक्त ज्या ज्या देवतेमध्ये श्रद्धेने पूजन करतो त्याची श्रद्धा मी वाढवतो. आणि ती कशी वाढवतो, तर 22व्यात सांगितले की त्या श्रद्धेने युक्त होऊन पूजन करताना त्या देवतेच्या द्वारेच मी त्यांना ते फळ देतो. असं करून त्या देवतेवर त्यांची श्रद्धा वाढते, अजून भक्ती करतात आणि मग त्यातले जे शुद्ध बुद्धी यांची होते आणि कुठेतरी हे मिळत राहण्याच्या वरही काही आहे अशी ज्यांना जाणीव होते, त्यांचं मग सच्चिदानंद परब्रह्म श्रीकृष्ण भगवान सगुण यांच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न होऊन ते तिथपर्यंत पोहोचतात. आता पुढे सांगतायत, पण जे अन्य देवतांची भक्ती करतात त्यांच्या बाबतीत एक काय होतं की अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसा देवान् देवजयो यान्ति यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. म्हणजे जर तिकडेच राहिले, आता काही न करण्यापेक्षा या अन्य देवतांची भक्ती करतायत म्हणजे कुठेतरी श्रद्धा निर्माण होते, म्हणून भगवंत त्यांना फल देतात, पण ते फल जे त्यांनी मागितले तेच देतात. आपण जेव्हा भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो, ईश्वर कोटीतले जे कोणतंही रूप आहे, शंकर म्हणा, विष्णू, देवी, गणपती, ह्यांचे कोणत्याही रूपाची जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा सुरुवातीला आपली ते मागेल ते देण्यापेक्षा आपल्या बुद्धीच्या शुद्धीकडे लक्ष देतात. आणि विशेषतः भगवान विष्णूंचं हे विशेष आहे की ते पटकन देत नाहीत, पण त्यांनी एकदा दिलं तर ते पूर्ण सगळं देऊन टाकतात. जसं रामचंद्रांचं सांगितलेलं आहे की एकदाच देतात, त्यांनी त्यांचं मागणं संपेल. तर तसे भगवान आहेत की भोग केव्हा देतात, जेव्हा शुद्धी इतकी होईल की त्या भोगात हा जीव अडकणार नाही, तेव्हा ते भोगही देतात आणि मग पुढे मुक्ती ही देतात. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं घोरात कष्टात जे स्तोत्र आपण मागे त्याचा रेफरन्स घेतलेला,
त्यातही त्यांनी मागणी ईश्वराजवळ काय मागावं हे सांगताना मागितलेलं आहे की सर्वात पहिलं तर पाप ताप जावे हे मागून झाल्यानंतर धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम सत्संगाप्तीम देही भुक्तींच मुक्तीम आणि मग भावासक्तीम म्हणजे पराभक्ती असं सगळं मागितलं. म्हणजे भुक्ती ही मागितली आहे, पण ती भुक्ती कोणती? तर धर्म प्रीती सन्मती झाली आणि देवभक्ती आणि सत्संग मिळाला तर इच्छा म्हणजे भुक्ती भोगासाठी इच्छा ते भोग पण कोणते राहतील तर फक्त असेच भोग राहतील की जे सात्विक आहेत. म्हणजे तीर्थयात्रा कराव्यात किंवा लोकांचं काही चांगलं करावं, सद्ग्रंथ वाचावेत अशा त्यांच्या भुक्तीचाही विषय सगळा सात्विक होऊन जातो. आणि मग ते जेव्हा मागायला सुरुवात होतो तेव्हा त्या सत्वगुणाची पराकाष्ठा झाल्यावर सत्वाच्याही वर भगवान त्रिगुणातीत त्यांना करून घेतात. पण जर ते असंच अन्य देवतांची भक्ती करण्यात प्रयत्न केला, मिळाला, परत दुसरं मिळवायसाठी प्रयत्न केला, या चक्रातच अडकले तर काय होतं? तर हे अंतवंत फलन तेषाम म्हणजे त्याचं फळ जे आहे ते संपणारं फळ त्यांना मिळतं. फार तर फार ते काय होतात, ज्या देवताच्या रूपाची ते भक्ती करतात त्यांच्या लोकापर्यंत ते जाऊ शकतात. आता ते देवही म्हणजे इंद्रादी देव जे आहे, इंद्र हा काही एक व्यक्ती नाहीये, इंद्र हे पद आहे. अं, अं, आत्ता जो इंद्र आहे त्याच्या पुढे बलिराजा पुढच्या तरात बलिराजा इंद्र होणार आहे. तर म्हणजेच काय की आपल्यापेक्षा अधिक असेल पण त्यांचंही पुण्य संपल्यावर शिणे पुण्य मर्त्य लोकं विशंती हे त्यांनाही आहे. तर त्यामुळे सगळ्यात आधी जे ब्रह्मदेव म्हणतात त्यांचंही आयुष्य सर्वात मोठं असेल पण तेही कुठेतरी संपणार आहे. महाप्रलयाच्या वेळी ते ब्रह्मदेवांचंही आयुष्य संपतो. पुढच्या सृष्टीत पुन्हा नवीन ब्रह्मदेव येतात. तर त्यामुळे जे स्वतः अमर नाहीयेत, अमरा निर्जरा देवा असं जे म्हणतात, तेव्हा निर्जर म्हणजे त्यांना रोग होत नाहीत आणि अमर म्हणजे मरत नाहीत असं नाही, आपल्या मानाने ते जास्त टिकतात असा त्याचा अर्थ आहे. तर त्यामुळे जे स्वतःच कायम आपला जो भोग आहेत ते टिकवून ठेवत नाहीत, त्यांचाही भोग संपणार आहेत. ते समोरच्याला देतानाही किती देऊ शकणार? तर त्यामुळे या देवतांनी दिलेलं जे प्राप्त होतं ते भगवंतच देतो. पण भगवंत ते म्हणजे आपण एखाद्या अधिकाऱ्याला खुश केलं तर अधिकारी आपल्याला काहीतरी पैसे देतो, पण ते किंवा काहीतरी आपलं काम करतो, पण ते त्याचा जेवढा अधिकार आहे म्हणजे त्याला जो सर्वश्रेष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी जेवढं काही दिलंय त्यातलंच तो देतो. तसं हे देव त्यांच्या कपॅसिटी प्रमाणे थोडंसंच देऊ शकतात. त्या मुचुकुंद राजाची ही गोष्ट आहे. भागवतात आपण ऐकतो की मुचुकुंद राजांनी देव दैत्य दानव म्हणजे देव आणि दानवांच्या युद्धात देवांना मदत केली, त्यांच्याबरोबर युद्ध केलं आणि दानवांचा पराभव झाला. सगळ्या देवांनी त्यांना विचारलं की तुमची काय इच्छा आहे मागा. फक्त मुक्ती आम्ही देऊ शकणार नाही. एक भगवान विष्णूच आहेत ते तुम्हाला मुक्ती देऊ शकतात. बाकी तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तर ते म्हणतात मुक्ती नाही देऊ शकत तर मी आता युद्धाच्या श्रमाने दमलोय तर मला झोप हवी. तर मग त्याला असा वर देतात की तुम्हाला जोपर्यंत पाहिजे तुम्ही झोपाल आणि कोण तुमची झोप मोडेल त्याच्याकडे तुम्ही पाहिलं तर तो भस्म होऊन जाईल. आणि पुढे भगवान विष्णू जेव्हा पूर्णावतार घेणार आहेत, स्वतः धरतीवर जाणार आहेत भगवान श्रीकृष्ण, तेव्हा ते तुम्हाला मुक्त करतील. म्हणजे सांगायची गोष्ट काय की परमधामाची प्राप्ती, मुक्तीची प्राप्ती जी आहे ती भगवंतच देऊ शकतात. त्यामुळे या देवांनी दिलेलं थोडंसंच जे आहे ते थोड्या काळानंतर संपतं. पण याच्या विरुद्ध माझे जे भक्त आहेत म्हणजे जे माझी भक्ती करतात ते छोट्या गोष्टींसाठी जरी करत असतील तरी ती भक्ती करता करता त्यांना पूर्ण आनंदाची प्राप्ती होते. मोक्ष म्हणजे काय? मोक्षाची व्याख्या अशी केलेली आहे
की सर्व दुःख निवृत्ती आणि पूर्ण आनंद प्राप्ती हे खरं नकोय कोणाला. सगळ्यांचे प्रयत्न कायम आपण सुखी राहावं, आनंदी राहावं याच्यासाठीच आहे. फक्त तो आनंद शोधताना आणि तो कोणाकडे मागायचा हे न कळल्यामुळे ते इतर देवतांकडे आणि छोट्या-छोट्या म्हणजे व्यावहारिक गोष्टी मागत बसतात. आनंदाला काही साधन नाही कारण ते आपलं स्वस्वरूप आहे. त्यामुळे अज्ञानाची निवृत्ती हे जर ईश्वराकडे मागितलं, तर आपलं आनंद स्वरूप समोर येणारच आहे. पण त्याच्याऐवजी अ, या सुखाच्या साधनाने मला आनंद मिळेल, या व्यक्ती माझ्याबरोबर असतील तर मला आनंद मिळेल, या व्यक्तींनी माझ्या मनाप्रमाणे वागलं तर मला आनंद मिळेल. ह्या ज्या भ्रामक कल्पना आहेत, त्या साधनांची प्राप्ती व्हावी म्हणून मनुष्य मागतो आणि ती साधनं मिळाल्यानंतरही असं वाटतं, की हे मिळालं तर खरं, पण त्यातनं सुख आहे. ज्याचं लग्न होत नाही तो लग्न व्हावं म्हणतो. लग्न झालं ते मूल व्हावं म्हणतो. मूल झाल्यानंतर ते ऐकत नाही तेव्हा म्हणतो उगाच याच्यापेक्षा झालं नसतं तर बरं झालं असतं. सगळे जे या जगातले विषय आहेत, ते अंती दुःख देणारेच आहेत आणि खूप आनंद कितीही आनंद कोणत्याही विषयाने दिला, तरी तो संपल्यानंतर तो भूतकाळात एकदा गेला, की अरे पूर्वी मी किती आनंदी होतो आणि आता नाही. म्हणजे थोडक्यात ते दुःखातच परिवर्तित होतंय. पण माझ्या भक्तांच्या बाबतीत तसं होत नाही. भगवान सांगतायत. पुढे पण भगवान सांगणार आहे, की "नमे भक्त प्रणश्यती." तर तसंच इथे भगवान सांगतायत, की माझा भक्त कितीही छोटा, कसाही मला भजत असला, कसाही म्हणजे अ, अर्थ अर्थार्थी असला, आर्त असला, जिज्ञासू असला, ज्ञानी असला, कोणत्याही स्तरावर माझी भक्ती करणारा जो असला, तो शेवटी मला येऊन मिळणारच. हे फार मोठं आश्वासन भगवंत देतात. त्यामुळे अ, आपण ईश्वराचे आभार मानायला हरकत नाही, की आपल्याला श्रीकृष्णांबद्दल आवड, प्रेम उत्पन्न झालंय आणि ते झाल्यावर कितीही दोष आपल्यात असतील, तरी ते भगवंत दूर करणार आहेत, अशी खात्री या श्लोकातनं भगवान देतायत. आता 24वा हां, हां. आता हे सगळ्या प्रकारचे जरी भक्त शेवटी माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात हे जरी असलं, तरी कोणत्याही गोष्टीसाठी अ, अ, जसं कर्म हे कारण आहे, तसं काल हेही कारण आहे. तर जितकी शुद्ध बुद्धीने भक्ती होत जाईल आणि भगवान श्रीकृष्ण हेच सच्चिदानंद सर्वव्यापी सर्व कालात असलेलं आनंदरूप तेच आहेत. या दृष्टीने जर भक्ती घडली तर त्याचं फल लगेच मिळतं. त्यामुळे अ, आपण म्हणतो की बऱ्याच वेळा साधा भोळा भाव असलेल्याला देव मिळतो. हे काही भाराभर पुस्तक वाचायची गरज नाही. पण हे कोणाला ज्याचा खरंच शुद्ध भाव आहे आणि त्याला ईश्वराशिवाय काहीच नको, त्याला ठीक आहे. पण ती बुद्धी व्हायलाही खरा ईश्वर काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याच्याकरता हा अभ्यासही आवश्यक आहे. गोविंदगिरीजी महाराजांनी त्यांच्या अ, ज्ञानेश्वरी भावकथामध्ये म्हणाले, की कोणत्याही मार्गाने जा, ज्ञान होणं हा एक पडाव लागणारच. म्हणजे तुम्ही ज्ञानाचा अभ्यास करून त्याला ते प्राप्त करा किंवा पूर्ण ईश्वराची भक्ती आहे, की तोच तुम्हाला त्या गिरींच्या उदाहरणाप्रमाणे, की गुरुभक्ती इतकी आहे, की गुरुच प्रसन्न झाले आणि ह्या ज्ञान देऊन टाकलं. पण ते ज्ञान झाल्यानंतरची भक्ती ही पराभक्ती हीच खरी भक्ती आहे. त्याच्या आधीची भक्ती ही साधन भक्ती सांगितलेली आहे. तर जितकी माझ्या पूर्ण स्वरूपाबद्दल निश्चित बुद्धी आहे, श्रद्धा आहे, दृढ विश्वास आहे, ते मला प्राप्त होतात आणि तसं जर नसेल, तर तर काय होतं हे 24व्यात सांगतात. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. म्हणजे उत्तम असं उत्तमापेक्षा अनुत्तमम म्हणजे उत्तमापेक्षाही मोठं सर्वश्रेष्ठ असं माझं अव्यय स्वरूप माझा परम जे भाव आहे माझा सच्चिदानंद रूप जो मी आहे हे
जो जाणत नाही, म्हणजे अबुद्धया म्हणजे बुद्धिविहीन. अबुद्धया याचा अर्थ बुद्धी नसलेला, याचा अर्थ विचार करता येत नाही असं नाही. कारण आपण मन आणि बुद्धी जे वेगवेगळे साधारण जे प्रचलित आहे, तर त्याच्यात अनालिसिस करणारी ही बुद्धी आणि भावनात्मक मन असं म्हटलेलं जातं. तर तसं नाहीये वास्तविक. भावना घेऊन जे अनालिसिस करतं हे सगळं मन आहे आणि ती निश्चय त्याचा झाला, की ती बुद्धी झाली. आणि ती जर व्यवसायिका झाली, तर ती भगवंतावरच्या आणि भगवंताच्या सगळ्या सामर्थ्य आणि भगवंताच्या रूपाबद्दल निश्चित बुद्धी झाली, तर भगवंताची प्राप्ती होते आणि ते भगवंताच्या कृपेनेच होते. म्हणून भगवान ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती ते म्हणतात. म्हणजे त्या बुद्धियोग देऊन त्यांनी मला ते जाणू शकतील हे मीच देतो आणि हे केव्हा देतो? त्यांची आपण उपासना करतो तेव्हा. तर मला जे ह्या सच्चिदानंद परमात्म स्वरूप मला असं न जाणता मीही एक बाकीच्यांचा जन्म झालाय, तसा माझाही एक जन्म झालाय. थोडाफार जास्त शक्ती असेल किंवा चमत्कार करता येत असतील, पण आपल्यासारखाच ह्याचाही जन्म झालाय. असे जे मानतात अ, ते मूढ लोक आहेत असं म्हणतात. मग त्यांना त्यांना काही माझ्या खऱ्या रूपाची चाहूल लागत नाही किंवा मला मला ते प्राप्त होऊ शकत नाहीत. हे 25व्या ह्याच्यात सांगतायत. 25वा आता. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढो यन्नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. असे जे आहेत मूढ 24व्या श्लोकात सांगितलेले, की जे अ, 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 मला सच्चिदानंद म्हणून जाणत नाहीत आणि माझ्या शरीरालाही ते पांचभौतिक मानतात. आपण कित्येक वेळा हे ऐकलंही असेल. सो कॉल्ड श्रद्धा असलेली लोक पण म्हणतात असं, की काय करणार? मनुष्याचा जन्म आला की दुःख टळत नाही. रामालाही नाही का सीतेचा वियोग झाला. तर हे अशी जी वक्तव्य होतात, त्याच्यात आपल्यासारखी मनुष्यवृत्ती त्यांच्यात आहे अशी ती चुकीची भावना होते. ते जे परमेश्वराने तो वियोग दाखवला, तो फक्त भगवानांचा खेळ आहे. आपलीच शक्तीशी वेगळं होऊन परत जोडण्यात त्यात राधाकृष्णांचाही तसंच हे त्यांनी तो आविष्कार केलेला आहे. तो प्रेमाचा आविष्कार आहे. तर ह्या सगळ्या लीलांना मानुषी जो मानतो अ, त्याला त्याला माझी प्राप्ती होत नाही. कारण नाहम प्रकाश सर्वस्व योगमाया समावृता. मी सग माझ्या रूपावर प्रकाश टाकत नाही. म्हणजे माझं रूप अ, या लोकांना प्रत्यक्ष होत नाही. कारण हे सगळे मूढ अज्ञानी लोक. मूढोयम नाभिजानन. मूढ अज्ञानी असल्यामुळे त्यांना माझं रूप समजून येत नाही आणि अ, मी जन्मणारा मरणारा नाही आहे हे त्यांना कळतच नाही. अजय आहे आणि अव्यय आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. 26वा. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. आता ते म्हणतात की अर्जुना, पूर्वी होऊन गेलेलं म्हणजे अ, पूर्वी होऊन गेलेली, वर्तमानाने म्हणजे आत्ता सध्याची आणि भविष्यातली, या सगळ्या जीवांना मी जाणतो. पण श्रद्धा भक्ती नसलेले कोणी मला जाणू शकत नाही. तर त्यामुळे आपल्या मनात खरी भक्ती निर्माण झालेली आहे की नाही याचं एक साधं मूल्यमापन म्हणजे आपल्याला त्या भगवंताच्या सर्वव्यापी सच्चिदानंद रूपाची अनुभूती येते का? भगवान कृष्ण चं रूप आपल्याला अनुभवता येतंय का? ह्यांनी आपल्याला भक्ती निर्माण झाली की नाही हे समजून घेतात. तोपर्यंत उपासना मार्ग आहे. तर म्हणून भगवान सांगतात की
मी जरी सगळ्यांना जाणत असलो आणि यात एक आश्वासन पण आहे की आता कोणी म्हणतात की आता झाले श्रीकृष्ण अवतार झाला, पूर्ण अवतार आहे, ठीक आहे, पण आता ते परत गेले निजधामाला. पण परत जरी गेले असले तरी ते इकडे असतानाही सर्वव्यापी आहेत, सर्व कालात आहेत. परत तिकडे गेले तरी सर्वव्यापी आहेत, सर्व कालात आहेत. त्या एका रूपापर्यंत त्यांची शक्ती किंवा व्यापकत्व मर्यादित नाही. आपण मागेही पाहिलं की 16,008 बायकांच्या प्रत्येकाच्या वाड्यात ते आहेत आणि प्रत्येकाच्या वाड्यात खरोखर आहेत. असं नाही की एकीकडे आहे आणि बाकी खोटी रूप आहेत. सगळीकडे ते आहेत. तसं सर्व विश्वात व्यापलेला हा परमात्मा आहे. त्यामुळे त्याला सगळ्या जीवांची ओळख आहे, माहिती आहे. त्यामुळे त्याच्या नजरेतनं कोणी सुटलेलं नाही. म्हणूनच गुरुचरित्राच्या सुरुवातीला ती कथा अशी आहे की तो गुरूंच्या शोधात ते निघालेले असतात आणि संसाराच्या सगळ्या तापांनी त्रासलेले. ते प्रार्थना अशीच करते की विश्वसाक्षी नचेक्षसे, म्हणजे तू विश्वसाक्षी भगवंत आहेत आणि तू मला पाहिलं नाहीस आणि तू विष्णू सर्व व्यापक आहेस आणि तू मला ऐकलं नाहीस, असं कसं होईल? असे ते भगवान दत्तात्रयांची प्रार्थना करत असतात. तर तसं आहे की जो भक्त आहे की त्याला ईश्वराला माझं दुःख कळलं नाही असं वाटतच नाही, हा खरा भक्त आहे. तर जोपर्यंत अवतार हेही मर्त्य आहेत अशी जोपर्यंत भावना आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने ईश्वराचं स्वरूप आपल्याला कळलेलं नाही. भक्तीची सुरुवात अजून व्हायची म्हणायला हरकत नाही. आता 27वा श्लोक आहे. आता हे माझं रूप न जाणण्याचं कारण काय, तर ते सांगतायत भगवान. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहन सर्गे यान्ति परंतप. आता इथे अर्जुनाला भारतही म्हटले, परंतपही म्हटले, म्हणजे त्याचे कर्मयोगाची परंपराही सांगितली आणि तू स्वतः परंतप म्हणजे तपस्वी आहेस. परंतप या म्हणजे शत्रूला ताप देणारा हा एक अर्थ आहे, पण त्याच्याहूनही आपला अर्थ असा आहे की परम तपस्वी असा तू आहे, हे त्यांनी संबोधन केलंय. आणि काय सांगितलंय की इच्छा आणि द्वेष या दोन्हीमुळे, म्हणजे इच्छा ही रागात म्हणजे राग, त्याच्याबद्दल आपल्याला एखादा विषय आवडणं किंवा हवं वाटणं, आणि ही इच्छा किंवा राग झाला, आणि द्वेष म्हणजे ती नको वाटणं. या द्वंद्वाच्या मोहामुळे सगळी भूत जी आहेत ती संमोहित झालेली आहेत. आणि त्यामुळे या पूर्ण संसारात, सर्गे म्हणजे संसारात, विसर्ग म्हणजे प्रलय आहे. तर या सर्गात म्हणजे या सृष्टीत पूर्ण सृष्टीची निर्मितीच त्या त्रिगुणांच्या मुळे झालेली आहे. ईश्वरापासून तिकडेच आत्मतत्व वर अध्यास होऊन जीवत्व निर्माण झालेलं आहे. तर त्यामुळे या इच्छा आणि द्वेष या द्वंद्वामुळे सगळे जीव मोहित झालेले आहेत, प्राणी मोहित झालेले आहेत, आणि त्यामुळे ते अज्ञानात पडलेले आहेत. तर सगळ्या अज्ञानाचं मूळ कारण हे या संकल्प विकल्पात आहे, असं हे भगवान सांगतात. आणि आता पुढचा श्लोक, हा 28वा श्लोक, ही खूप फेमस आहे. येषान्त्वन्तगतं पापै जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. येषां त्वन्तगतं पापम, म्हणजे ज्यांची पाप अंतगत म्हणजे शेवटाला आलेले, संपत होऊन म्हणजे संपलेली आहेत.
किंवा संपत आलेली आहेत किंवा जवळजवळ संपलीच आहेत, तेव्हा ते माझ्या भक्तीला सुरुवात करतात. आणि मग ती भक्तीला सुरुवात झाली, की ते द्वंद्वमोह निर्मुक्त होतात. म्हणजे पापं संपली. आता इथे पाप याचा अर्थ आता इथे इच्छा आणि द्वेष आहे. त्या सात्विक इच्छाही असतील. म्हणजे गुणदोष दोषः असं सांगितलंय. म्हणजे हे चांगलं किंवा हे वाईट ही दृष्टीच दोषपूर्ण आहे. हे वरच्या आध्यात्मिक अवस्थेचं आहे. कारण तेव्हा सत्वगुणही सोडायचा आहे. अ, अ, अकिंचन होता आलं पाहिजे असं सांगितलं. अकिंचन म्हणजे धर्माचाही अभिमान नाही, ज्ञानाचाही अभिमान नाही, मी चांगलं करीनच असाही आग्रह नाही. या सगळ्या मी अमुक मला पाहिजे, अमुक मला करायचंय ही कर्तव्य भावनाच जिथे गेली, ती मोह निर्मुक्त अवस्था आहे. आणि मग तेव्हा ते भजत ते माम दृढव्रता, दृढ निश्चय व्रत घेतल्यासारखं. कारण दुसरं काही नाहीच तिथे. आत्मानंद स्वरूप जो भगवान कृष्ण आहे त्याच्याकडेच पूर्ण मत त्याचं लागलेलं आहे. तर असे जे आहेत की मोह सोडून निष्काम भावनाने अ, आणि हे ती अवस्था द्वंद्वमोह निर्मुक्त अवस्था कशी झाली तर येशाम तू अंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम. म्हणजे सगळी पाप जाण्यासाठी सुरुवातीला ते पुण्यकर्म केलंय. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणतात तसं. ते पुण्यकर्म केल्यामुळे ते सात्विक कर्मामुळे रजतम गेले आणि मग आता सत्वाचीही शुद्धी होऊन ते सत्वही बाजूला झालंय आणि केवळ भक्ती राहिलेली आहे असं सांगतात. मग ते द्वंद्व निर्मुक्त होऊन असं भजन करतात असं सांगितलेलं आहे. 2 श्लोक राहिलेले आहेत. एक श्लोक घेऊन मला वाटते थांबूया. शेवटचा आपण उद्या घेऊ. थोडीशी रिव्हिजनही घेता येईल. त्याआधी कोणाला काही विचारायचं आहे? ओके, इथे थांबूया आपण. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.